विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला चॅप्टर 9 HCF LCM या चॅप्टरमधील असाइनमेंट 2 कंप्लीट करायचं आहे. सगळ्यांनी वर्कबुक घेतलेलं असावं. आज आपण असाइनमेंट 2 घेतोय. असाइनमेंट 1 आपण यापूर्वी सॉल्व केलेली आहे. त्यामुळे आज आपण असाइनमेंट 2 मधले जे काही प्रश्न दिलेले आहेत, जे एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते आपण सॉल्व करणार आहोत. प्रश्न जो दिलेला आहे तो आधी रीड करूयात आपण आणि मग सॉल्व करूयात. फाइंड द HCF ऑफ द फॉलोइंग नंबर्स. इथे आपल्याला HCF फाइंड आउट करायला सांगितले, म्हणजेच काय, हायेस्ट कॉमन फॅक्टर. पण आपण इथे फॅक्टरायझेशन मेथड घेतली नाहीये किंवा प्राइम फॅक्टरायझेशन मेथड घेतलेली नाहीये. पण फॅक्टर्स आपल्याला फाइंड आउट करता येतात. पण त्यापूर्वी आपण जी मेथड घेतलेली आहे, डिव्हिजन मेथड आपण यूज केलेली आहे, बरोबर आहे. आणि ती तुम्हाला खूप सोपी वाटली. त्यामुळे सगळे एक्झाम्पल्स तुम्ही आत्ता सुद्धा असाइनमेंटमधले या डिव्हिजन मेथडनीच सॉल्व करायचे आहेत. क्वेश्चन 1 त्यांनी सॉल्व करून दिलेला आहे बघा. 45,30 फॅक्टर्स फाइंड आउट केलेले आहेत त्यांनी. कॉमन फॅक्टर फाइंड आउट केलेले आहेत आणि यातला जो ग्रेटेस्ट आहे, जो सगळ्यात मोठा फॅक्टर, कॉमन फॅक्टर दिलेला आहे, तो म्हणजेच काय असतो, HCF असतो. हे लक्षात आले आपल्याला. पण आपण HCF साठी आणि LCM साठी कॉमन मेथड म्हणून आपण डिव्हिजन मेथड यूज केली आहे. त्यामुळे पुढचे सर्व एक्झाम्पल्स आपण डिव्हिजन मेथडनी सॉल्व करणार आहोत. बघूयात. सेकंड एक्झाम्पल जे दिलेलं आहे ते काय आहे, 1648. मग आपण काय करणार आहोत, इथे हे न लिहिता इकडे लिहिणार आहोत आपण 1648. याला आपण डिव्हाइड करणार आहोत. आपण यापूर्वीही सांगितलंय की 16 आणि 48 या दोन्ही नंबर्सना कोणत्या नंबरने डिव्हाइड करता येते असा डिव्हिजिबल नंबर फाइंड आउट करायचा आहे आपल्याला आणि मग तो शोधायचा आहे. तुम्ही सगळ्यात मोठा जो नंबर शोधाल तेवढं तुमचं काम सोपं होणार आहे. इथे बघा इव्हन नंबर आहे त्यामुळे 2 ने डिव्हाइड करता येईल. आपण इथे लहान ह्याच्यात लिहूया. 2 ने डिव्हाइड करता येईल, 4 ने डिव्हाइड करता येईल, 8 ने डिव्हाइड करता येईल, कारण की 8 2 जा 16, 8 6 जा 48 याने डिव्हाइड करता येईल. पुन्हा 16 ने पण डिव्हाइड करता येईल. पण आपण 8 घेऊयात. प्रत्येकाला 16 आठवेल असं नाही. 8 जर घेतला तर उत्तर चुकणारच नाही आपलं, ते पण बघता येईल. 8 2 जा 16, 8 6 जा 48. पुन्हा 2 आणि 6 आले, यांना परत 2 ने डिव्हाइड करता येतं. 2 1 जा 2, 2 3 जा 6. आता 1 आणि 3 हे दोन नवीन डिजिट आपल्याला मिळालेत, पण हे कुठेही एकत्र एका टेबलमध्ये नाहीत, त्यामुळे डिव्हिजन संपले. आता व्हर्टिकली जे दोन कॉमन फॅक्टर मिळालेत आपल्याला, 8 आणि 2, यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय असतं, HCF. देअरफॉर इथे लिहूयात आपण या साईडला, HCF इज इक्वल टू 8 इंटू 2. देअरफॉर HCF इज इक्वल टू 16. आणि हे आपलं उत्तर मिळालेलं आहे. आपण याला नेहमीप्रमाणे आपण बॉक्स घालतो तसाच बॉक्स इथे मी घालणार आहे. याला HCF शोधता आले आपल्याला. बघा 16 ने डायरेक्ट आपण डिवाइड केलं असतं तरी चाललं असतं. 16 1 जा 16, 16 3 जा 48. लक्षात आले. पुढचं एक्झाम्पल जे आहे ते बघूयात आपण. पहा 39 25 हे एक्झाम्पल दिलेले. आपण इथे डिवाइड करणार आहोत. 39 25. आपल्याला विचार करायचा की हे दोन्ही नंबर जे आहेत ते कोणत्या टेबलमध्ये आहेत. 39 25, 5च्या टेबलमध्ये 25 आहे, पण 39ला डिवाइड करता येत नाही. 3 ने 39ला डिवाइड करता येतं, तर 25ला डिवाइड करता येत नाही आपल्याला. त्यामुळे विचार केला, 13च्या टेबलमध्ये 39 आहे, पण 25ला डिवाइड नाही करता येते, म्हणजे कुठेही हे दोघं एकत्र नाही आहेत, एका टेबलमध्ये नाही आहेत. म्हणून यांना आपण 1नी डिवाइड करणार आहोत. 1 39 R1 39 आणि 1 25 R25. आता इथे 1 हा एकटाच आलेला आहे, एकच फॅक्टर मिळालेला आपल्याला. देअरफॉर HCF इज इक्वल टू 1. मल्टिप्लिकेशन करावं लागलं का आपल्याला इथे? नाही करावं लागलं, कारण की एकच नंबर मिळाला असेल तर तो डायरेक्टली लिहिता येतो. एकाऐवजी 2 3 मिळाले तर या व्हर्टिकली जे आपल्याला फॅक्टर्स मिळतील त्यांचं मल्टिप्लिकेशन आपल्याला इथं लिहावं लागतं. ओके. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपण बघूया. एक्झाम्पल नंबर 4 49 56. हे पुन्हा लिहायचं आपल्याला खाली. 49 56 डिवाइड करूयात आपण. आठवलं सगळ्यांना कितीने डिवाइड करता येईल? 7 ने डिवाइड करता येईल. 7 7 जा 49, 7 8 जा 56. आता 7 आणि 8 कुठेही एकत्र नाही आहेत,
म्हणजे आपलं डिव्हिजन संपलंय. देअरफॉर HCF इज इक्वल टू 7. सोपं आहे की नाही? तर हे तुम्हाला सगळ्यांना मनाने करता यायला पाहिजे. पुढचं एक्झाम्पल जे दिले ते बघा. 120, 144. बघा इथे या दोन्ही नंबर्सना आपण डिव्हाइड करूयात. मोठ्यात मोठा नंबर आपल्याला शोधायचे, तर इथे 12ने पण डिव्हाइड करता येतं, किंवा जर तुम्हाला वाटलं की 4ने डिव्हाइड करावं तर आपण 4ने डिव्हाइड करूयात. बघा 4 3 जार 12, 0. 4 3 जार 12, रिमेनिंग 2. 4 6 जार 24. दोन नवीन नंबर्स मिळाले आपल्याला, 30 आणि 36. हे दोघंही पुन्हा 6च्या टेबलमध्ये आहेत, 6च्या टेबलमध्ये आहेत. तर डिवाइड करूयात. 6 5 जार 30, 6 6 जार 36. आता 5 आणि 6 हे दोघंही पुन्हा कुठेही एकत्र नाही आहेत, त्यामुळे आपलं डिव्हिजन संपले. जोपर्यंत असे दोन नंबर मिळतील आपल्याला की जे एका टेबलमध्ये आहेत, तोपर्यंत आपल्याला डिवायडेशन करावं लागतं. जर नसतील तर इथे डिव्हिजन संपले. आता वर्टिकली दोनच नंबर मिळालेत आपल्याला, 4 आणि 6. यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे HCF आहे. देअरफॉर HCF इज इक्वल टू 4 इंटू 6. देअरफॉर HCF इज इक्वल टू 6 4 जार 24. ओके. जर तुमचा 24चा टेबल पार्ट असेल, 12चा टेबल पार्ट असेल, तर तुम्ही इथे डायरेक्टली डिव्हाइड करू शकता. ओके. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपलं आहे बघा ते 81 99. डिवाइड करूयात आपण 81ला आणि 99ला. 9ने डिवाइड करता येतं, 9च्या टेबलमध्ये दोघंही आहेत, त्यामुळे 9ने आपण इथे डिवाइड करूयात. 9 9 जार 81, 9 1 जार 9, 9 1 जार 9. ओके. आता 9 आणि 11 कुठेही एकत्र नाही आहेत, म्हणजे आपलं डिव्हिजन संपलेलं आहे. म्हणजे देअरफॉर HCF इज इक्वल टू, व्हर्टिकली एकच फॅक्टर मिळाले आपल्याला 9, म्हणजे कॉमन फॅक्टर असतो हा, आणि कॉमन फॅक्टर म्हणजेच काय असतो? HCF असतो 9. पुढचं एक्झाम्पल पहा काय दिलेलं आहे. 24 36. पुन्हा डिवाइड करायचं आपल्याला 24 36. पटकन आठवलं असेल तुम्हाला की हे दोन्ही नंबर 6च्या टेबलमध्ये आहेत. बघा 6 4 जार 24 आणि 6 6 जार 36. आता हे दोन्ही नंबर कितीच्या टेबलमध्ये आहेत बघा, 2च्या टेबलमध्ये आहेत की नाही. 2 2 जार 4, 2 3 जार 6. मिळाले आपल्याला HCF. देअरफॉर HCF इज इक्वल टू, व्हर्टिकली दोन नंबर मिळाले, 6 इंटू 2. देअरफॉर HCF इज इक्वल टू 6 2 जार 12. ओके. तर या पद्धतीने एक्झाम्पल नंबर 7चं उत्तर काय आलं आपलं? 12. HCF 12 आहे. पुढचं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, 8 नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते पहा. 25 75. तुम्ही इथे 5ने पण डिव्हाइड करू शकता, किंवा 25ने डायरेक्ट डिव्हाइड करू शकता. समजा 5ने डिव्हाइड करायचं, कारण की युनिट प्लेसला 5 आहे, तर दोघंही 5ने डिव्हिजिबल आहेत, म्हणून इथे 5 लिहूयात आपण. 5 5 जार 25, 5 1 जार 5, रिमेनिंग 2, 5 5 जार 25. डिव्हिजन मात्र इथलं जर चुकलं, नंबर इथला चुकला, तर तुमचा HCF चुकणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करायला पाहिजे. पुन्हा 5 आणि 15 परत 5च्या टेबलमध्ये आहेत बघा. 5 1 जार 5, 5 3 जार 15. ओके. देअरफॉर HCF इज इक्वल टू 5 इंटू 5. देअरफॉर HCF इज इक्वल टू 5 5 जार 25. बघा तुम्ही डायरेक्ट 25ने जरी डिवाइड केलं असतं तरी पण इथे चालणार आहे. जर तुम्हाला नसेल 25चा टेबल येत, तर 5ने डिवाइड करून सुद्धा तुम्ही उत्तर काढू शकता. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन काय दिलेला आहे, पुढचं एक्झाम्पल आहे आपलं, क्वेश्चन नाही एक्झाम्पल. पुढचं काय आहे बघा ते 48 54. डिवाइड करूयात आपण. 48 54. 6च्या टेबलमध्ये दोघंही आहेत, आठवले सगळ्यांना. 6 8 जार 48, 6 9 जार 54. 6 8 जार 48, 6 9 जार 54. 48ला डिवाइड केला आणि नंबर खाली लिहिला आहे, 54ला डिवाइड केला आणि त्याचा नंबर इथे खाली लिहिला आहे. आता 8 आणि 9 हे कॉन्झिक्युटिव्ह नंबर आहेत, लागोपाठ येणारे नंबर आहेत, हे कुठेही एकत्र नसतात, त्यामुळे उत्तर आपलं निघालंय. देअरफॉर HCF इज इक्वल टू एकच आहे, त्यामुळे मल्टिप्लिकेशन करावं लागत नाही, आहे असं उत्तर आपण लिहू
शकतो. HCF इज इक्वल टू 6. पुढचं एक्झाम्पल बघा 150, 225. 150, 225. आपण सुरुवातीला इथे 5ने डिव्हाइड करूयात, कारण की नंबर मोठे आहेत. जरा छोटे झाले की लक्षात येईल की हे कितीच्या टेबलमध्ये आहेत. तुम्हाला जर 25चा टेबल येत असेल तर तुम्ही हे लगेच डिव्हाइड करू शकता. नसेल जमत तरी काही हरकत नाही आहे. बघा 5ने डिव्हाइड करूयात आपण. 5 3 जार 15 आणि हा वरचा 0 तसाच. 5 4 जार 20, रिमेनिंग 2. 5 5 जार 25. ओके. परत हे 5च्या टेबलमध्ये आहेत म्हणून आपण 5ने डिव्हाइड करूयात. 5 6 जार 30, 5 9 जार 45. परत हे दोन्ही नंबर 3च्या टेबलमध्ये आहेत. 3ने डिव्हाइड करूयात. 3 2 जार 6, 3 3 जार 9. लक्षात आले. आता 2 आणि 3 कॉन्झिक्युटिव्ह आहेत, कुठेही एकत्र नाहीत, एका टेबलमध्ये नाही आहेत, त्यामुळे आपलं उत्तर संपले काढायचं. देअरफॉर HCF इज इक्वल टू, वर्टिकली नंबर किती आलेत बघा 5 5 अँड 3. तिघांचं मल्टिप्लिकेशन करूयात आपण. 5 5 आणि 3. हे मल्टिप्लिकेशन करताना बऱ्याचदा मुलं कन्फ्यूज होतात. 5 5चं मल्टिप्लिकेशन करतात आणि पुन्हा 5 3चं करतात. तसं नाही करायचं. कुठली तरी एक जोडी आपण इथे धरली तर हा 3 एकटा राहतोय. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आधी करून लिहा इथे. 5 5 जार 25 इंटू 3 राहिलाय मल्टिप्लाय करायचा, फक्त 3ला खाली घ्यायचं. आता 3ने 25ला मल्टिप्लाय करा किंवा 25चा टेबल 3पर्यंत तुम्ही म्हणा आणि मग उत्तर लिहा, तेही चालणार आहे. 3 5 जार 15, कॅरी 1. 3 2 जार 6 प्लस 1 7. बघा 10 पर्यंतचे जरी टेबल तुमचे पाठ असतील ना तरी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करता येणार आहे. ओके. त्याच पद्धतीने मी इथे सॉल्व केलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला पुढे काही वर्ड प्रॉब्लेम पण दिलेले आहेत. पहिला म्हणजे इथे सेकंड क्वेश्चन जो दिलेला आहे वर्ड प्रॉब्लेमचा तो सॉल्व करून दिलेलाच आहे. तो आपण नाही सॉल्व करणार इथे. आता त्यांनी ऑलरेडी सोडवून दिलेलं आहे. त्यांनी फॅक्टरायझेशन मेथड यूज केलेली आहे, पण आपण आपल्याच डिव्हिजन मेथडनीच वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. त्यामुळे वर्ड प्रॉब्लेम आपण आधी समजून घेऊयात, रीड करूयात आणि मग इथे सॉल्व करणार आहोत. पहा 2 रोप्स म्हणजे दोरी. किती आहेत? 2 आहेत. 1 8 मीटर लॉंग, एकाची लेंथ किती दिलेली आहे 8 मीटर आहे. अँड द अदर 12 मीटर्स लॉंग, दुसरी 12 मीटर लॉंग आहे. आर टू बी कट इंटू पीसेस ऑफ द सेम लेंथ. बघा सेम लेंथमध्ये त्यांचे पीसेस म्हणजे पार्ट तुकडे करण्यात आलेले आहेत. व्हॉट विल द मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस बी. मॅक्झिमम मीन्स हायेस्ट मीन्स HCF. इथे लक्षात येतं आपल्याला की HCF फाइंड आउट करायचं आहे. आणि इथे पण याच्यावरून लक्षात येईल की इक्वल पीसेस किंवा ईच पीस विचारले आपल्याला, लेंथ एका पीसची विचारले. या दोन्ही गोष्टीवरून लक्षात येते की ते आपल्याला HCF फाइंड आउट करायचे. आपण इथे लिहूयात. फर्स्ट रोप 8 मीटर लॉंग अँड सेकंड रोप इज इक्वल टू 12 मीटर लॉंग. आणि विचारले काय? मॅक्झिमम पॉसिबल. हे लिहिणं आवश्यक आहे, फक्त उत्तर नाही काढायचे कारण की वर्ड प्रॉब्लेम आहे, व्यवस्थितपणे लिहायला हवा आहे. मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. देअरफॉर HCF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. ह्या मॅक्झिमम या एका वर्डवरून लक्षात आले की आपल्याला HCF फाइंड आउट करायचे. तो इकडे फाइंड आउट करणार आहोत आपण. इथे लिहूयात आपण 8 12. कितीने डिवाइड करता येईल बघा? 4ने डिवाइड करता येईल. 4 2 जार 8, 4 3 जार 12. देअरफॉर HCF इज इक्वल टू 4. म्हणजेच काय सांगता येईल इथे आपल्याला? देअरफॉर मॅक्झिमम पॉसिबल लेंथ ऑफ ईच पीस इज इक्वल टू 4 मीटर. प्रत्येक पीसची लेंथ किती असणार आहे? 4 मीटर असणार आहे.
फोर्थ क्वेश्चन पहा. The number of students of standard 6 and standard 7 who went to visit the Tadoba Tiger Project, Chandrapur was 140 and 196 respectively. म्हणजेच स्टँडर्ड 6 चे 140 आहेत, स्टँडर्ड 7 चे स्टुडंट्स 196 आहेत. हे रिस्पेक्टिवली या वर्डवरून समजले. The students of each class are to be divided into groups of the same number of students. Each group can have a paid guide. What is the maximum number of students there can be in each group? पहा, each group. Why do you think each group should have the maximum possible number of students? प्रश्न काय विचारलाय तुम्हाला कळालंय आता. हे मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप म्हणते म्हणजे HCF काढायला सांगितलं, हे लक्षात आलंय. आणि पुढचा एक प्रश्न विचारलाय, जास्तीत जास्तच मुलं एका ग्रुपमध्ये का हवेत? कारण की प्रत्येक इथे सांगितले की प्रत्येक ग्रुपला गाईडला पेड करायचे, म्हणजे पैसे द्यावे लागणार आहेत. आणि ग्रुप जास्त झाले ना तर पैसे जास्त द्यावे लागतील, ग्रुप कमी झाले तर पैसे कमी द्यावे लागतील. म्हणून फक्त तेवढ्या कारणासाठी इथे काय सांगितले आपल्याला की इथे जास्तीत जास्त मुलांचा ग्रुप तयार करावा लागेल, एका ग्रुपमध्ये जास्तीत जास्त मुलं असतील. आता इथे बघूयात, इथे लिहूयात आपण स्टुडंट्स ऑफ 6th स्टँडर्ड किती आहेत बघा बरं, 140. स्टुडंट्स ऑफ 7th स्टँडर्ड इज इक्वल टू 196. याच्या पुढे आपल्याला काढायचे मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप. मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता इथे मॅक्झिमम आहे म्हणजे काय, HCF काढायचे, HCF इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. HCF आपण इकडे काढूयात, 140 आणि 196 यांचा HCF आपल्याला काढायचे. आपण 2 ने डिवाइड करूयात, 2 7 जार 14, 0, 2 9 जार 18, रिमेनिंग 1, 2 8 जार 16. परत एकदा आपण 2 ने डिवाइड करूयात, 2 3 जार 6, रिमेनिंग 1, 2 5 जार 10, 2 4 जार 8, रिमेनिंग 1, 2 9 जार 18. आता ह्या दोघांनाही आपण 7 ने डिवाइड करू शकतो, 7 5 जार 35, 7 7 जार 49. HCF काय येईल इथे, HCF इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 7, 2 2 जार 4, 4 7 जार 28. देअरफॉर HCF आपल्याला मिळाला आहे 28. मग आपण काय सांगू शकतो इथे, मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स इन ईच ग्रुप इज इक्वल टू 28. समजलाय प्रश्न. पुढचा क्वेश्चन जो आहे क्वेश्चन नंबर 5, आधी आपण वाचूयात, समजून घेऊयात आणि मग सोडवूयात. देर आर 540 kg ऑफ बासमती राईस, 450 kg ऑफ इंद्रायणी राईस इन अ शॉप. इफ अ मॅक्झिमम वेट rice is to be filled to make bags of equal weight. बघा, जे जे शब्द महत्त्वाचे त्याच्याखाली आपण अंडरलाईन करायची. What would be the weight of each bag? How many bags of each variety will there be? आधी प्रश्नाचा अर्थ समजूया. इथे बघा, बासमती राईस जे आपल्याला इथे समजले ते आपण लिहूयात, 540 kg. बासमती राईस किती आहे, 540 kg आहे. इंद्रायणी राईस किती आहे बघा, इंद्रायणी राईस इज इक्वल टू 450 kg. ओके, तर आपल्याला विचारले काय, मॅक्झिमम वेट राईस इज टू बी फिल्ड टू मेक बॅग्स ऑफ इक्वल वेट. म्हणजे आपल्याला ज्या बॅग्स भरायचे त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये इक्वल वेट असणार आहे राईसचं. आणि मग तो तांदूळ किती भरलेला असणार आहे, ईच बॅगमध्ये, प्रत्येक बॅगमध्ये किती भरला जाईल जास्तीत जास्त राईस हे विचारले. म्हणजेच पुन्हा मॅक्झिमम हा वर्ड आलाय, म्हणजेच आपल्याला काय काढायचं इथे, HCF काढायचं. बरोबर आहे. मग आपण ह्या दोन्ही नंबरचा HCF काढणार आहोत. 540
आणि 450. दोन्हीकडे पण 0 आहे म्हणून आपण याला 10ने डिवाइड करू शकतो आणि उत्तर आपल्या इथे येणार आहे 54 आणि 45. एक 0 पुढचा कट होऊन जाईल. आता 9च्या टेबलमध्ये बघा, दोघं पण आहेत. 9 6 जार 54, 9 5 जार 45. म्हणजेच HCF किती मिळाले आपल्याला इथे बघा, HCF इज इक्वल टू 10 इंटू 9 इज इक्वल टू 90. म्हणजेच काय उत्तर मिळाले आपल्याला, देअरफॉर 90 kg राईस फिल्ड इन ईच बॅग. प्रत्येक बॅगमध्ये किती राईस भरलेला आहे बघा, 90 kg राईस भरलेला आहे. आता इथं काय म्हटलंय, हाऊ मेनी बॅग्स ऑफ ईच व्हरायटी विल देअर बी. प्रत्येक व्हरायटीच्या किती असतील असं विचारले. म्हणजे इथे बासमतीचे किती असतील आणि इंद्रायणी राईसच्या किती बॅग्स होतील असं विचारले आपल्याला. आपण काय करूयात, याच्या पुढे इथेच करूयात 540 डिवायडेड बाय 90. काय उत्तर येणार आहे आपल्या इथे बघा, 0 0 कट होईल, 9 1 जा 9, 9 6 जा 54. देन 6 बॅग्स ऑफ बासमती राईस. आणि इथे बघा आपल्याला इंद्रायणी राईसचे विचारले तर आपण काय करणार, 450 डिवायडेड बाय 90. एक 0 कॅन्सल झाला, 9 1 जा 9, 9 5 जा 45 मीन्स 5 बॅग्स तयार होतील. जे दुसरा जो प्रश्न आपल्याला विचारला होता, 6 बॅग्स ऑफ बासमती राईस अँड 5 बॅग्स ऑफ इंद्रायणी राईस, एवढ्या बॅग भरतील. आणि इथे आपल्याला काय सांगितलं होतं बघा, एका बॅगमध्ये 90 kg इतका राईस भरला जाईल. ओके, तर ही असाइनमेंट व्यवस्थितपणे सोडवा आणि पूर्ण करा.